मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने अपनी हालिया प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य सरकार को चेतावनी दी कि अगर उनकी मांगे को नजरअंदाज किया गया तो वे सख्त कदम उठाएंगे। मराठा नेता मनोज जरांगे पाटिल ने राज्य सरकार को चेतावनी दी कि अगर उनकी मांगों को इस सत्र में लागू नहीं किया गया तो वे सख्त कदम उठाएंगे। जरांगे ने कहा कि शिंदे समिति का काम अभी अधूरा है और सरकार ने गजेटियर लागू करने में कोई ठोस कदम नहीं उठाया। उन्होंने अदालत से भी सभी आरोपियों को मौत की सजा देने की उम्मीद जताई और धनंजय मुंडे को सह आरोपी बनाने की भी मांग की। ज्यावेळेस सरकारनं नवीन अंक सुरू केलाय, शिंदे साहेबांनं नोंदी शोधायचं काम सुरू केलं, बाकीचं काम केलं, सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, 2004च्या JR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी। मग आता ह्या सरकारनं फडणवीस साहेबांनी नवीन अंक सुरू केलाय की मुदत संपली होती शिंदे साहेब समितीची, त्यांनी वाढून दिली, तिला मुदत वाढ। गॅजेटियर फडणवीस साहेब घेतो म्हणले, केसेस राज्यातल्या सगळ्या अंतरवालीसह मागे घेतो म्हणून सांगितले, 8 पैकी 4 मागण्या तातडीनं करतो म्हणून सांगितलं। पण काय व्हायला लागले की ते शिंदे समितीकडून आम्हाला दिसायला तयार नाही। किती नोंदी शोधल्या, काम करते का, कक्ष स्थापन केलेत का, तिला मनुष्यबळ दिलंय का, व्हॅलिडिटी होत्यात का, हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे। मुदतवाढ तुम्ही दिली, तुमचं काम आहे। समिती काय करते, जिल्ह्यातले अधिकारी काय करतात, कक्ष प्रमाणपत्र वाटप करतोय का, व्हॅलिडिटी देतोय का, हे बघायचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे। जर काहीच नाही, तुम्ही फसू नाही शकत। तुम्हाला वाटत असेल सत्ता आली मग आनंदच तुम्हाला मराठ्यांनी दिलाय, मराठ्यांशिवाय तुम्ही या सत्तेवर बसू शकत नाहीत। मग त्यांचं जर तुम्हाला आता फसवणूक करायची असेल, त्यांच्याशी डाव टाकायचा असेल तर तुम्ही एवढं सोपं समजू नका। मराठ्यांचा नाद करणं एवढं सोपं नाही। मराठ्याच्या नादी लागल्यावर मराठी माझच उतरी देत, सोडतच नाहीत। कारण आमच्या लेकराचा प्रश्न आहे, तुम्हाला मोठं केलं हे प्रश्न विचारणार आता गावागावात बघा लोक, आमदाराला आणि मंत्र्याला, तुम्ही या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का काढला नाही, हे प्रश्न लोक आता आमदार मंत्र्याला विचारणार आहेत। कारण आम्ही का शांत आहेत, का विश्वास ठेवून येत, 4 महिने नवीन आलेत, हे नवीन अंक त्याच्यात फक्त नवीन आलेत। नवीन अंक सुरू झाला ना, जाऊ दे 2-4 महिने वेळ दिलाय, कारण आता 4 महिने होत आलेत सत्ता येऊन। आम्ही त्यात उपोषण सोडून 1 महिना झालाय, उपोषण सोडून सुद्धा बघतो आम्ही काय करते ती। त्यांनी असं समजायचं नाही आम्ही तुम्ही देणार आहेत, फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार आहेत म्हणून आम्ही शांत आहेत। तुम्ही असं समजायचं नाही मग की आम्ही शांत आहेत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार तर आम्ही तुम्हाला वठणीला आणणार। आता 1 महिना झालाय, 4 मागण्या मान्य करतो म्हणलेल्या, अंमलबजावणी करतो म्हणलेल्या, त्याच्यातल्या 4 मधल्या 2 तर शासन निर्णय सुद्धा केला त्याने, शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली आणि 3ही गॅजेटियर हैदराबादच्या गॅजेटियरसह तेही त्याची अंमलबजावणी करतो असं सांगितलेलं आहे। परंतु शिंदे साहेबांची समिती राज्यात काम करत नाहीये। नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून दिल्या जात नाहीत, मूळ लिपी अभ्यासक नाहीयेत, फारसी उर्दूचे अभ्यासक नाहीयेत। मात्र ही कमतरता 100% सरकारनं मनुष्यबळ देऊन सगळे कक्ष स्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि नोंदी शोधायचं काम सुरू केलं पाहिजे। लोकांचे मन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे कधी जिंकतील मन लोकांचे की लोकांना काम दिसल्यावर। मुदतवाढ दिली फक्त नादी लावायपुरतं असं नको, शिंदे समितीनं काम केलं पाहिजे। नोंदी शोधल्या हे आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बाहेर आल्या कोण पाहिजे, जसे की पाठीमागं शिंदे साहेबांच्या काळात 57 लाख नोंदी मिळालेल्या हे वेळोवेळी दाखवलं जात होतं की इतक्या लाख मिळाल्या, तितक्या लाख मिळाल्या। मग आता मुदतवाढ फडणवीस साहेबांना दिली, आता नवा अंक सुरू झाला। मग मुदतवाढ जर फडणवीस साहेबांनी दिली तर समितीनं किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्याच्या नंतर, म्हणजे जास्तीच्या किती शोधल्यात, कोणत्या जिल्ह्यात शोधल्यात, प्रमाणपत्र किती वाटप झाले, व्हॅलिडिटी देतात का, त्याला मनुष्यबळ आहे काय, हे फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे ना। नुसतं मुदतवाढ दिली आणि विषय सोडून दिला, याने लोकांचे मन जिंकता येत नाही तर रोष वाढतो। राहिला दुसरा विषय, शासन निर्णय तुम्ही गॅजेटियरचा केलाय, ते गॅजेटियर तुम्ही हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे गॅजेटियरची अंमलबजावणी या अधिवेशनात करणार आहेत का? आम्हाला वाटतं ह्या अधिवेशनात होईल, कारण तात्काळ शब्द वापरलेला त्यांनी, लगेच तातडीनं करतो। मग तरी 1 महिना झालाय, बघतो मग पुढची दिशा कळेल त्यांना पुढची दिशा नक्की कळत, आंदोलन कसं असतं आणि कसं घेरलं जातं मग 4ही बाजूनं हे त्यांना कळत। कारण मुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार मंत्री असतील यांना प्रश्न विचारणार आहेत लोक, आता तुम्हाला मोठं केलं आम्ही मतदान देऊन, कारण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि फडणवीस साहेब मराठ्याशी गद्दारी बेमानी करणार नाही, मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही। मग गावागावात त्यांच्या आमदाराला मंत्र्यांना तर लोक प्रश्न विचारणार आहेत, तुम्हाला मतं देऊन आम्ही मोठं केलं, आमचे लेकरं मोठे होणार, त्या आरक्षणाचं तुम्ही काय केलं? अधिवेशनात
आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही या मागणीवरती आम्ही ठाम आहेत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ह्या मागणीवर सुद्धा आम्ही ठाम आहेत. आम्हाला तोच कायदा पारित पाहिजे.